सभामध्ये एक MLA म्हणून, एक नागरिक म्हणून आणि एक पेरेंट म्हणून मी एक प्रायव्हेट मेंबर बिल मूव्ह केलेला आहे. या प्रायव्हेट मेंबर बिलचा उद्देश आहे, जे आज आपल्या समाजामध्ये जे मायनर्स आहेत, जे 18 वर्षाचे लहान मुली आहेत, त्यांच्यावर जे मानसिक प्रेशर येतो आहे सोशल मीडियामध्ये, आणि जे कंटेंट जे मुलांनी न देखावं असे कंटेंटचा ॲक्सेस त्यांना आहे, ते बंदी काढण्यासाठी एक महाराष्ट्र सोशल मीडिया रेग्युलेशन अँड प्रोटेक्शन ऑफ मायनर्स असा प्रायव्हेट मेंबर बिल घेतलेला आहे. याचा उद्देश आहे की आज एवढा पोर्नोग्राफी असो किंवा वेगवेगळे कंटेंट आहेत, ते मायनर्सला ॲक्सेस झालेलं आहे, त्याची बंदी घालावी. विदेशमध्ये ऑस्ट्रेलियाने याच्यामध्ये लीड घेतलेली आहे. तिथे असा कानून झालेला आहे. आपण सोशल मीडिया कंपनीजवर बंधन काढून एज व्हेरिफिकेशन बंधनकारक करणं, हे याचा उद्देश आहे. याच्यामध्ये शिक्षा पण आहे, याच्यामध्ये प्रोसिजर पण आहे, आणि मला असं वाटतंय की संपूर्ण सभागृहाचा याला पाठिंबा असेल, कारण आज ही काळची गरज आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये लेजिस्लेचरमध्ये कानून बनण्याची प्रक्रियामध्ये पण आपल्याला पुढाकार घ्यायचा आहे. आपण प्रोग्रेसिव्ह स्टेट आहात, म्हणजे भारतामध्ये असा पहिला कानून आपण घेतलेला आहे. आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगतोय की या बिलला तुम्ही समर्थन करा. एक पेरेंट म्हणून, एक नागरिक म्हणून मला असं वाटतं की ही काळची गरज आहे. या कायद्याचे 2 भाग आहे. आम्ही ऑनलाईन गेम असो किंवा कॉन्टेंट असो, कारण कॉन्टेंट जेव्हा तुम्ही म्हणतात त्याच्यामध्ये सर्वांचा समावेश होईल. म्हणजे ऑनलाईन गेमिंगमध्ये जे मुलांची बळी झालेली आहे, आणि जे कंटेंट आपली सोसायटी ज्याला अप्रुव्हल देत नाही. आपण अमेरिकामध्ये नाही आहेत, आपण भारतात आहोत. तर या बिलमध्ये तुम्ही वाचला तर आपण एकदम व्यवस्थित व्यवस्था दिलेली आहे. रेग्युलेटरी मेकॅनिझम दिलेला आहे, फाईन दिलेला आहे, पेरेंट्सवर त्याची जबाबदारी दिलेली आहे, सोशल मीडियाचे जी कंपनीज आहेत त्यांच्यावर जबाबदारी दिलेली आहे. संपूर्ण मसुदा एक बिलची माध्यमातून मी आणलेला आहे, आणि मला असं वाटतं की सभागृह याला इम्पॉर्टन्स देऊन याला पाठिंबा देईल असं मला वाटतं.